आनंदी लैंगिक जीवनासाठी मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे असं मत प्रसिद्ध लैंगिक आरोग्य आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर प्रकाश कोठारी यांनी व्यक्त केलं। कोल्हापूर स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या वैद्यकीय परिषदेत ते बोलत होते। कोल्हापूर स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ संघटना, महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक अँड गायनॉकॉलॉजी सोसायटी यांच्या वतीनं कोल्हापुरात लैंगिकता शास्त्रावर 2 दिवसांची वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे। या परिषदेचं उद्घाटन प्रसिद्ध लैंगिक आरोग्य आणि शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर प्रकाश कोठारी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी डॉक्टर राजशेखर ब्रह्मभक्त, डॉक्टर TS सत्यनारायण राव, डॉक्टर नारायण रेड्डी, महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर किरण कुर्तकोटी यांची प्रमुख उपस्थिती होती। कोल्हापूर स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर MJ नागावकर यांनी परिषदेच्या उद्दिष्टांची माहिती दिली। अजूनही समाजात लैंगिक विषयाबद्दल मोकळेपणानं बोललं जात नाही। लैंगिक शिक्षण नसल्यानं लोकांच्या मनात भीती, गैरसमज आणि लाज असते। अनेकदा मन आणि मेंदूत लैंगिक समस्या असते। अशा जोडप्यांना समुपदेशन करणं आवश्यक आहे असं डॉक्टर प्रकाश कोठारी यांनी सांगितलं। जोडीदारामध्ये भावनिक संवाद वाढवणं गरजेचं आहे। लैंगिक समस्येवर उपचार आहेत, मात्र त्यासाठी विषयातील तज्ज्ञांनी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन डॉक्टर कोठारी यांनी केलं। परिषदेच्या पहिल्या दिवशी डॉक्टर दीपक जुमानी, डॉक्टर पद्मिनी प्रसाद, डॉक्टर शिरीष मालदे यांनी लैंगिक चक्राचं शरीर विज्ञान तसंच शीघ्रपतन या विषयावर मार्गदर्शन केलं। तर डॉक्टर JL नागावकर आणि डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। या परिषदेला डॉक्टर इंद्रनील जाधव, KEMचे अध्यक्ष डॉक्टर RM कुलकर्णी, डॉक्टर रणजित किल्लेदार, डॉक्टर रूपा नागावकर, डॉक्टर अस्मिता भागवत यांच्यासह राज्यभरातील स्त्रीरोग आणि लैंगिक तज्ज्ञ उपस्थित होते।